आपण बघतोय की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला तर बैठकीच्या विषयी काहीही माहिती नव्हती आणि एकूणच भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावं रायगडचं अशी त्यांची आग्रही मागणी अद्यापही कायम आहे। निलेश, काय नेमकं घडतंय एकंदरीतच? म्हणजे एकीकडे जिल्हा नियोजन समितीची बैठक होते, दुसरीकडे पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना सुद्धा अजित पवारांच्या दालनामध्ये ही बैठक असताना अदिती तटकरे उपस्थित राहतात, मात्र मग शिंदेंच्या आमदारांना बोलावलं जात नाही। काय नेमकी धुसफूस सुरू आहे? यामिनी, मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे दालन आहे। या दालनामध्येच आज सकाळपासून वेगवेगळ्या विभागांच्या बैठका सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल आज शेवटच्या खरं तर बैठका आहेत। नाशिकची दुपारनंतर बैठक होणार आहे। नाशिक पालकमंत्री पदाच्या संदर्भात देखील एक मोठा वाद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। तर सकाळच्या सत्रामध्ये रायगड जिल्ह्याच्या अनुषंगानं बैठक घेण्यात आली होती। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार 8 वाजता मंत्रालयात आले, 9:30 वाजता अदिती तटकरे देखील या ठिकाणी दाखल झाल्या आणि रायगडच्या वार्षिक जिल्हा नियोजन बैठकीला सुरुवात झाली होती। आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची यासाठी कारण काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या काही डीपीडीसी बैठका पार पडल्या, त्या डीपीडीसी बैठकांमध्ये वेगवेगळ्या आमदारांच्या वतीनं वेगवेगळी कामं जी आहेत ती सांगण्यात येतात किंवा निधीची मागणी करण्यात येते की कोणकोणत्या कामांसाठी कोणता निधी अपेक्षित आहे, किंबहुना जिल्ह्यासाठी एकंदरीत किती निधी मिळायला हवा, अशा पद्धतीची या बैठकांमध्ये चर्चा होत असते। आणि त्यानंतर अर्थमंत्री म्हणून पालकमंत्री आणि पुन्हा हे सर्व जे आमदार आहेत या सर्वांची जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक ही उपमुख्यमंत्र्यांकडे म्हणजे अर्थमंत्र्यांकडे होत असते आणि तशाच पद्धतीच्या बैठका ज्या आहेत ते मागच्या 2-3 दिवसांपासून सुरू आहेत मंत्रालयामध्ये आणि त्याच अनुषंगाने आज सकाळपासून रायगड जिल्ह्यासंदर्भामध्ये बैठक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या बैठकीसाठी अर्थ विभागाशी संबंधित अधिकारी तर होतेच, यासोबतच मुख्य सचिव जे आहेत ते देखील या ठिकाणी आल्या होत्या, त्या देखील बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि एकंदरीतच अजित पवारांनी सगळ्या जिल्ह्यासंदर्भामध्ये माहिती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दुसरी महत्त्वाची ही बाब आहे की या बैठकांसाठी आमदारांना निमंत्रण देणं अपेक्षित होतं, मात्र ज्या पद्धतीनं सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सांगतायत त्यानुसार त्यांना किमान ऑनलाईन उपस्थित होण्यासंदर्भात देखील निमंत्रण देण्यात यायला हवं होतं, मात्र तसं झालेलं नाही आणि त्यामुळेच आमदारांची एक नाराजी आहे ती आज आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते। आता या सगळ्या विषयासंदर्भामध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यांच्या देखील ठाणे जिल्ह्याची सध्या अजित पवारांच्या आज काही साधारणपणे अर्धा तासापासून ही बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईचे पालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा देखील या ठिकाणी आलेले आहेत, ते या ठिकाणचे मलबार हिलचे आमदार आहेत। ठाण्याचे एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, ते देखील अजित पवारांच्या दालनामध्ये आहेत आणि आता मुंबईच्या अनुषंगानं बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये विषय झालेला आहे त्या संदर्भामध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी निलेश, आपण पुन्हा एकदा ही बातमी सांगतोय, महायुतीमध्ये धुसफूस काहीशी दिसतेय कारण सध्या रायगडमध्ये डीपीडीसीची बैठक पार पडली आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांची गैरहजेरी होती, मात्र तरी सुद्धा ही बैठक झाली आहे। शिवसेनेच्या आमदारांना काहीही कल्पना नव्हती तरी रायगडच्या डीपीडीसीची ही बैठक झालेली आहे। आमदार महेंद्र दळवी यांनी स्वतः एबीपी माझाला या बैठकीच्या संदर्भातली माहिती दिली आहे। भरत गोगावलेंनाच रायगडचं पालकमंत्री करा अशी आग्रही मागणी आहे शिवसेनेची। आमदारांच्या शिवाय ही बैठक पार पडलीच कशी असाही प्रश्न आता विचारला जातोय, त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे जे सगळे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीचा प्रश्न घेऊन जाणार आहेत। तर शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना या बैठकीविषयीची कोणतीही माहिती नव्हती एकंदरीतच, तरी सुद्धा आज ही बैठक पार पडलेली आहे। काही जणांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती सुद्धा लावली, मात्र अदिती तटकरे या बैठकीमध्ये उपस्थित होत्या, बैठकीसाठी उपस्थित होत्या, मात्र शिंदेच्या शिवसेनेचं कुणीही या बैठकीमध्ये उपस्थित नव्हतं आणि तरी सुद्धा ही डीपीडीसीची बैठक पार पडली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, निलेश आहेत आपल्यासोबत। निलेश, आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीने ही कोंडी आहे, एकीकडे पालकमंत्री पदाचा तिढा, दुसरीकडे डीपीडीसीची बैठक, नेमकं हे सगळं कधी सुटणार आहे? कारण आज राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा बैठक आहे, आजच्या बैठकीमध्ये तरी या पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल असं वाटतंय का? यामिनी, खरं तर 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी पालकमंत्री पदासंदर्भात झालेला आहे। अचानक खरं तर पालकमंत्री पदासंदर्भामध्ये रायगड जिल्ह्याला आदित्य तटकरे यांना देण्यात आलं होतं आणि दुसरीकडे नाशिकला गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं, मात्र त्या ठिकाणचा स्थानिक संघर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात उफाळला की त्यानंतर या दोन्ही पालकमंत्री पदासाठी स्थगिती देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि साधारणपणे या घटनेला आता 2 आठवडे उलटत आहेत, मात्र अजूनही कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये। त्यानंतर 2 कॅबिनेट बैठका पार पडलेल्या आहेत। या कॅबिनेट बैठकांमध्ये हा विषय मार्गी लागेल
लागेल अशा पद्धतीची शक्यता होती. मात्र 2 आठवड्यानंतर देखील अजूनही हा विषय मार्गी लागलेला नाहीये. आज पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये 12:30 वाजता कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काही निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद आहे ते शिवसेनेला मिळायला हवं अशा पद्धतीची भूमिका शिवसैनिकांची आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळायला हवं, लाडक्या बहिणीवर अन्याय नको अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं माध्यमांमधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे कदाचित हा विषय जो आहे हा पेंडिंग राहिल्याचं पाहायला मिळालं होतं, कारण हा संघर्ष जो आहे तो शांत होणं गरजेचं होतं. 3 महत्त्वाच्या नेत्यांची या संदर्भामध्ये बैठक होणं अपेक्षित होतं. याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघं ह्या विषयावर बसणं अपेक्षित आहे. आणि हा विषय जो आहे तो सोडवणं बाकी आहे. जसं पालकमंत्री पदांचा विषय पेंडिंग आहे तसं महामंडळ वाटपांचा देखील प्रश्न जो आहे तो अजूनही पेंडिंग असल्याचं पाहायला मिळतंय. पालकमंत्री पदावरूनच एवढा सध्या संघर्ष जर असेल तर आपसुकच इतर जे खाते आहेत त्यांचं महामंडळाचं वाटप जे आहे ते सुद्धा आणखीन लांबण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्री काही तोडगा काढतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहील. आज 12:30 वाजता कॅबिनेटमध्ये हा विषय पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. खरं तर भरत गोगावले मंत्री आहेत. आज ते सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार मतदारसंघामध्ये असल्याची ती माहिती मिळते. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र रायगड जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना म्हणजे शिवसैनिक जे 2 आमदार आहेत महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवे यांना मात्र एक नाराजीचा सूर या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यामिनी अगदी निलेश सोबत रहा. आपण पुन्हा एकदा ही बातमी सांगतोय 1 ते 2 दिवसामध्ये या पद्धतीचा तिढा जो आहे एकूणच पालकमंत्री पदाचा तो सोडवला जाऊ शकतो अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते. भरत गोगावले यांना पालकमंत्री करा अशी आग्रही